जुहू चौपाटीवर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। गेल्या 15 दिवसांपासून परिस्थिती जैसे थे आहे। लोकशाही मराठीचा सलग 15व्या दिवशी रिअॅलिटी चेक समोर आलाय। आजही जुहू चौपाटीवर टनभर कचरा पाहायला मिळतोय। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूया। जुहू चौपाटीवरती कचऱ्याचं साम्राज्य आजही आपल्याला पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी म्हणून आम्ही मागच्या 15 दिवसापासून या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घेत आहोत। दूरवर जर नजर टाकली तर टनभर कचरा आजही आपल्याला पाहायला मिळतोय। आजही सर्वसामान्य जे मॉर्निंग वॉकसाठी या समुद्रकिनारी येतात याच कचऱ्यातून जे आहेत वॉक करताना पाहायला मिळतात। काही इथले स्थानिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सर, खरं तर कचऱ्याचं पूर्ण साम्राज्य पाहायला मिळतंय। आज लोकशाही मराठी म्हणून आम्ही 15 दिवसापासून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहोत। पालिका प्रशासन नेमकं काय काम करते, तुम्ही स्वतः या संदर्भामध्ये माहिती देऊ शकता? धन्यवाद मला हे ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल। कचरा खूप वाढत आहे दिवस। मला सगळ्याला एक पण आवाहन करायला आहे की महानगरपालिका कचरा साफ करते, पण ॲज अ सिटीजन आपली काय जबाबदारी आहे ते पण आपल्याला समजायला लागेल। वी हैव टू रिड्यूस, रीयूज एंड रिसाइकिल। लेट्स ऑल सबको एक करना है काम कि प्लास्टिक का यूज कम करना है। बीएमसी अपना काम कर रही है। देयर आर सो मेनी वर्कर्स हु आर क्लीनिंग द बीच, बट एज अ सिटीजन हमने को करना है कि रिड्यूस करना है, प्लास्टिक यूज रिड्यूस करना है। प्लीज टू ऑल द सिटीजन्स हेल्प अचीव दिस गोल कलेक्टिवली। थँक्यू सो मच। साठम येऊन गेले इकडे, नंतर 2 दिवस एकदम साफ होता, पण परत परिस्थिती बिघडली आहे। म्हणजे प्रशासनाने काही मोर ठोस कदम घ्यायला लागेल ते जरुरी आहे। तोपर्यंत जुहू चौपाटीवरचा हा संपूर्ण कचऱ्याचं साम्राज्य साफ होत नाही, पालिका प्रशासनाला जाग येत नाही, तोपर्यंत या सगळ्या परिस्थितीचा आम्ही आढावा घेत राहणार। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।